शुभ सकाळ सगळ्यांना. गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी छान सुरुवात झाली. आज आभाळ आले, सूर्य किती क्लिअर दिसतो बघा. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर दोन म्हणजे एक आठवड्याभरानेच ब्लॉग येतो आहे. संडे टू संडे ब्लॉग आहे आणि सगळं एका दिवसातच अपलोड करायचं आहे. हा ब्लॉग संडेच आहे पण मी लेट पोस्ट करते, सो त्यासाठी सॉरी. कारण सध्या खूप धावपळ चालू आहे आणि तब्येत पण बरी नव्हती, जसं मी मागे म्हटलं होतं. पण आणखी काय बरं वाटत नाही, तर ठीक आहे चालेल. आज जरा फ्रेश वाटत होतं, वातावरण छान होतं, आभाळ आलेलं होतं, पण ठीक आहे. नॉर्मली असं पाहायला गेलं तर सूर्याकडे पाहिल्यावरती डोळे फार चमकतात, पण आज सूर्य एकदम स्पष्ट दिसत होता डोळ्यांना. तर मे बी आभाळ आहे त्यामुळे असं असेल, कदाचित थंडीचे दिवस पण चालू आहेत त्यामुळे पण असेल. पण खूप छान आणि एक एनर्जी जी असते ना ह्या वातावरणात, तर तसं होतं. भारी वाटत होतं एकंदरीत. खूप रेअर असं दिसतो सूर्य, म्हणजे आपण उघड्या डोळ्याने पाहू शकतो, नाही तर असं दिसत नाही कधी. तर आज आहे ना मला बनवायची होती उंबर हंडी. इकडे मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या होत्या आणि मग अशी ना सुरुवात करायची लक्षातच नाही व्हिडिओला. तर आता हे ना जे बेसन पीठ असतं ना, तर बेसन पीठ मळून घेतलेलं आहे. त्यात लाल तिखट, थोडंसं तेल, मीठ, हळद, धना पावडर, जिरा पावडर असं करून हे मळून घेतलंय. आता बऱ्यापैकी बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत असेल आणि बऱ्याच जणांना माहीत नसेल. तर आता बघूया मी माझ्या पद्धतीने कशी करते, मी तुम्हाला दाखवते. तर हे असं छान मळून घेतलं. आता याच्या हे आत बाहेरचं कोटिंग झालं. गोड मोदक तर सगळ्यांनी खाल्ले असतील, पण हे तिखट मोदक म्हणायला हरकत नाही. तर आता हे त्याचं बाहेरचं कोटिंग झालं. हे थोडंसं पातळ आणि म्हणजे खूप असं मीडियम करून घ्यायचं, नाही तर मग उंबरं व्यवस्थित येत नाहीत, म्हणजे मोदक व्यवस्थित बनत नाहीत. तर आता हे बाहेरचं कोटिंग झालं. आतमधलं कोटिंग आता आपण म्हणजे आतमध्ये जे मसाला भरतो आता ते बनवून घेणार आहे. तर मसाल्यासाठी मी तयारी केल्यावरती मग तुम्हाला सगळं दाखवते की मी काय काय आतमधलं जे असतं मसाला असतो ते काय तयार करून घेते, मग तुम्हाला दाखवते. चला. तर जे आतमधलं सारण आहे ना, तर त्यासाठी मी ना थोडीशी शेंगदाणे आणि थोडंसं खोबऱ्याचं किस भाजून घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये ना खसखस असते आणि तीळ पण असतात, पण आता ह्या दोन्हीपैकी आता अवेलेबल नाही आहे माझ्याकडे काही, आणि आता आणायला पण कोणी नाही. तर ठीक आहे, चालतं. गावाकडे तर बऱ्यापैकी ह्या दोन वस्तूच वापरून करतात, तर मी आता त्याच पद्धतीने करणार आहे. तर इकडे मी अर्धी वाटी नाही म्हणणार, अर्ध्या वाटीला पण थोडा कमी खोबऱ्याचा किस बनवून घेतलाय. आणि इकडे शेंगदाणे आहेत थोडेसे, तर हे मी थोडे रोस्ट करून घेणार, दोन्ही पण. चला. शेंगदाणे भाजून घेतले. आता त्याच कढईत मी थोडंसं हा खोबऱ्याचा किस जो होता हा पण थोडा मी रोस्ट करून घेणार आहे. खूप जास्त नाही भाजायचा, लवकर काढून घ्यायचा, नाही तर मग तो जळू शकतो. काढून घेते. छान असं खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेतले आणि इकडे सुक्कं वाटण म्हणजे जे आपल्याला ग्रेव्हीसाठी वाटायचं होतं ना, तर ते होतं. आणि हे जे आपण शेंगदाणे आणि खोबरं जे वाटलेलं आहे त्यात मसाले ॲड केले. लाल तिखट, धनापूड, जिरापूड, मीठ, थोडंसं हळद आणि ते मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे जे वाटण होतं ग्रेव्हीसाठी ते घेतलं होतं करून. इकडे छान अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या छोट्या छोट्या आणि व्यवस्थित असं मोदक झाला पाहिजे. आता मोदक सगळ्यांनाच बनवायला येतो ते, त्यामुळे मी काही ते दाखवलं नाही. तर आपण जे सारण बनवलेलं आहे खोबऱ्याचं आणि शेंगदाण्याचं, त्यात कोथिंबीर ॲड केलेली आहे. तर ते छान सारण यात भरून घ्यायचं आणि असे छान प्रकारे मोदक बनवून घ्यायचे. आता छान असा कट बनवून झाला. याला उकळी आली की हे उंबर त्यात टाकून घ्यायची. तशी उंबर हंडी तयार झाली. तरी पण भाजीला खूप आलेली आहे, सुंदर झालं. काय होतं माहिती आहे का, हे उंबर जे असतं ना, हे खाली वजन जास्त असतं, त्यामुळे मग ते असं होतं. तुम्हाला दाखवते मी. हे बघा, आता मला जेवायला वेळ आहे. ह्याला उकळी येते, थोडं शिजलं मग आपण खायला घेऊ. कारण हे बेसन पीठ आहे, थोडं शिजायला याला थोडासा टाइम लागतो. तर अशी काहीच रेसिपी होती. थोडं 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 शूट करून दाखवले. प्रॉपर रेसिपी नाही शूट केलेली, कारण एवढा वेळ नाही माझ्याकडे. तर चला.
तर दीदीने आता मस्त छान बिर्याणी करायचा बेत केलाय. चिकन मॅरिनेट करून ठेवलं काय दीदी? कसं कशात केले? कांदा कटिंग. मला लवकर बोलवायचं ना, मग मी आले असते तुला काम आवरू लागलं. तूच चाललो होतो वरती, मी काय तुला बोलित होता? बिर्याणीचा मसाला आहे. मसाला आहे का? ग्रेव्ही भाजीची तयारी. माझ्याकडे काम करून घेतलं माहिती का, भांडी तेव्हा मग पहिलं भात. ह्याची फरमाईश होती का काळ तोंडीची? जा ना तिकडे जेवायला केलंय ना. ते नको मला ठीक आहे. घरात होते मला कळलं का? फक्त आलो काय तुझं नाही. ठीक आहे, आरोग्य दाव पण मी सांगितलं दावाच केलं. याला तर अजिबातच नाही घरी द्यायचं. चल मी यायचं. भात बघ हे बघ. आज आम्ही इथं बिर्याणी. तुझं लगेच निघायचं. लगेच कामच नाही तुझं इथं. तुला दिलं तर ना, दिलं तर खाशील ना. आम्ही दरवाजे बंद करून घेणार. बघ तू कुठं इकडं भात शिजवून ठेवलेला. बिर्याणी तांदूळ आहे, गरम गरम वाफा निघते एकदम. कसा चुट्टा 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 चुट्टा. देखो गाइस, इसके हाथ को कुछ चाव नहीं है, तो भी हम खाते हैं. ए याला देऊ नको बघ, म्हणतो तुझ्या हाताला चव नाही. बिर्याणी स्पेशल. तुम्ही खाल्ली चल. मी नाही, दीदीने केली ना. काय रे, तू न केले का? मला येत नाही ना बिर्याणी, येत नाही ना मला. चला आयडी नाही करायचं. चला नॉनव्हेज येतच नाही मला बनवायला, मी बनवत नाही. हे टाक ना पुढचं. टाक सगळं. बाहेर टाक. हात काढ मम्मी. आता कलर अवेलेबल नाही त्यामुळे आम्ही कलर काही टाकणार नाही. कलर आपण कधी टाकायचं, कलर केमिकल असतात. आमचा आर्यन सांगतो कलर मध्ये केमिकल असतात आणि बाहेरून आणलेले बडे चाव से खात आहे. वो बाहेर वाले करते ना, आपण देखते की वो नाही. जी कोणाला अरे आवडतं. तवा घे. सगळं तवा ठेवा लागत. पुला तवा घ्यायचा. तिथे लोखंडाचा तवा नाही का खाली दांडीवाला, त्या दिवशी होता तो. अभी इसके नीचे तवा रखेंगे हम. दम बिर्याणी बनव. कौन सी बिर्याणी बनवली थी? हा कुठली तर दम बिर्याणी बनवली, पण दीदी म्हणते कोणती तरी आहे. खायची तर खाण्यात. याला दे, याला पहिलं खाऊ घाल. आज काल सकाळी पनीर केलते, आज बिर्याणी. फक्त उद्या काय? आलूच्या आवडीचं आहे. उद्या उद्या दाल फक्त तडका. आलूच्या आवडीचं आहे. उद्या सकाळी दाल तडका. गावरान तूप जा रहा है इसमें. याच्या दोन आपण डेकोर करून घरी. घे ना तवा. तवा कुठला म्हणला म्हणा. इथं दांडीचा तवा वगैरे देऊ कोपऱ्याला. पटकन दे. अभी बिर्याणी का फ्रेग्रेंस छान आ रहा है. नवीन तवा काढलाय. नवीन नाही, उठाया. अभी इसके नीचे जाएगा तवा आणि त्याच्यावरती हे भगुलं बिर्याणीचं. बघूला मग भगुलच येते बिर्याणीचं पातेलं. पाहते ना, मग काय कढई येते. येड्या. कशाला पाहिजे तुला? आणि तुझ्या बुक मध्ये नाही का? पण काय झालं? बढिया बिर्याणी असं म्हणायचंय त्याला. त्याची हिंदी चांगली नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, ते येडे. आणि इकडे भाजी पण झाली आता, मस्त तळली आली भाजी. सरकरी दाखवते महिला सुद्धा घास सुद्धा भेटणार नाही. मला नाही आवडत नॉनव्हेज, मी असं पण खात नाही. कसं काय? मी व्हेजिटेरियन आहे, व्हेजिटेरियन. याच्यात टंगडी पण आहे बघ.
कसली बुक अरे मॅथची. माझ्याकडे आहे काय? टीव्ही जा लाजबाब. मस्त चालेल. चला मग भांडे घास चला. किचन को इग्नोर करो गाइस. हे केले आपण बघू. इधर सगळं रेडी झालंय. आणि आता भांडे घास. आता आर्यन शेड भांडे घासतात आमचे. अभी आर्यन बर्तन घास रहा है. बिर्याणी के लिए कुछ भी कर सकता है वो. ये सब खाने के लिए होता है. बिर्याणीसाठी हे काय बी करू शकते भीक मागे. येते का पण भांडे घासायला तुला? शिकले जातं थोडंसं. शेतकरी तू. तो आर्यन का आलोक का गंज हो सकता है. ए बाबा तसं नाही आम्ही करत. काय टाकीची गरज नाही. उगी नाही राग. ते खाली केलं. नको. अरे राहू दे, मला नाही ऐकत तुमचं काही. झाली फायनल बिर्याणी. वेदाचा प्रोजेक्ट चाललाय बनवायचा. काय वेदा ते? वॉटरमेलन. वॉटरमेलन. आमच्याकडे ग्रीन कलर नाही, तो दुसरा वाला. हा पॅरोट ग्रीन आहे, तर आता आम्ही हाच देणार आहे. आमच्या वेदाचं म्हणणं आहे, आई तू मला काही करू देत नाही, तूच करते. तुझं म्हणणं असं असतं की मीच सगळं करायचं. का रे वेदा? सगळं तूच करते, मला काय नाही देत करायला. या येते रे. माझा वेदा तसं लय समजूतदार आहे. स्कूलमध्ये पण हुशार आहे. अशा कधी मधी चुका करतो, पण ठीक आहे. संडे तर कसा निघून जातो कळत नाही. चालायचं आता, काही ऑप्शन नाही आपल्याकडे. चला वेदू, तू असं का बरं करतो? सांगितलेलं ऐकत का नाही आईचं? काय ऐकू? नाही ऐकायचं का? ऐकू ना. मग आता सांगते तुला, होमवर्क कर. तर हे काय करत बसला? दाखव काय बनवलंस, दाखव ना. वेदाने ऍक्टिव्हिटी काय केली बाबा? काय वेदा ते? वॉटरमेलन. आणि वॉटरमेलन मध्ये एवढे बिया काढल्यात. खाता खाता. मॅम खाता खाता काय? हे का बनलं? एच बनला. चला